नमस्कार, मी अश्विनी. स्टिच विथ आशु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 32 साइजचा प्रिन्सेस कट स्लीवलेस ब्लाउज बघणार आहोत आणि तोही प्रिया MG स्टाईलनी. आज आपण त्याचे ड्राफ्टिंग आणि त्यानंतर त्याची पेपर कटिंग बघणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे की आजची आपली ड्राफ्टिंग आणि कटिंग तुम्हाला कशी वाटली. इथे एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. स्ट्रेट लाईन ओढून झाल्यावर उंची मोजायची. आता इथे एक लक्षात द्यायचं की आपली फ्रंट साइडची उंची 14 इंच आहे, तीच इथे टाकायची आपल्याला. 14 + 1 15 इंच. आता आपलं जे शोल्डर आहे ते 13.5 इंच आहे, त्यात आपण एक प्लस करून 14.5चा हाफ करायचा. 7.25 इंचावर मार्किंग करायची. 7.25 इंचावर मार्किंग झालेली आहे. परत एक थोडी खाली 7.25 इंचावर मार्किंग करायची. 1.5 इंच शोल्डर डाऊन जायचं आणि 1.5 इंचाची लाईन मारून घ्यायची. आता 2.5 इंच गळा रुंदी टाकायची. 2.5 इंच गळा रुंदीवरून 1.5 इंच आपण जे डाऊन गेलेलो आहोत शोल्डर मध्ये, तिथे एक लाईन मारायची. आता गळा उंची टाकायची 1.25 इंच. एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला चेस्ट लाईन काढायची आहे. ती 6.5 इंचावर मार्किंग करायची शोल्डर डाऊन पासून खाली. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. इथे आपला चेस्टचा राऊंड टाकायचा आहे. नवाला एक रेष कमी इतका आणि 1.5 इंच मार्जिन द्यायची. इथे कमरेचा चौथा भाग, जितकी तुमची कमर असेल त्याचा चौथा भाग टाकायचा. एक मार्किंग करायची आणि 1.5 इंच मार्जिन पुढे. दोघं लाईनी मारून घ्यायच्या. आता आपल्याला आर्म होल काढायचा आहे. आर्म होलचा मध्य काढायचा. आता जितका शोल्डर आहे त्याचा 1/2 इंच कमी करून मार्किंग करायची आणि 30 मार्किंग चेस्ट लाईन वर सुद्धा करायची. मार्किंग करून झालेली आहे. आता इथे क्रॉस मार्किंग करायची 1 इंच. आर्म होलचा आकार देऊन घ्यायचा. इथे जसा मी देते तर सेम तसाच तुम्हाला द्यायचा आहे. हा आपला आर्म होलचा आकार देऊन झालेला आहे. आता गळा रुंदी आपली 2.5 इंच होती, ती मार्क करायची आणि एक बॉक्स आखून घ्यायचा. तिथे 1/2 इंच खाली डाऊन जायचं गळ्याला आणि तिथून गळ्याचा आकार द्यायचा. आर्म होल मध्ये सुद्धा 1/2 इंच खाली डाऊन जायचं आणि त्यावर मार्क करायचा. इथून एक अशी स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि हे आपलं इथे एवढं मायनस होणार आहे. आता फ्रंट पार्ट ड्रॉ करायला घेऊया. इथे गळा रुंदी 7.25 इंचावर मार्किंग करायची. थोडी खाली परत 7.25 इंचावर मार्किंग करायची. 1.5 इंच डाऊन जायचं शोल्डर आणि स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. 2.5 इंच गळा रुंदी टाकायची. थोडं खाली सुद्धा 2.5 इंच मार्किंग करायचं आणि 2.5 इंचावरून 1.5 इंच डाऊन गेलो आहे तिथे एक मार्किंग करायची स्ट्रेट लाईन. 2.5 इंचाच्या रुंदीवरून खाली 3.5 इंचावर मार्किंग करायची. व्यवस्थित मार्किंग करायची आणि बॉक्स आखून घ्यायचा. बॉक्स आखून झाल्यावर इथे आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे. क्लिअर आहे. आता आपल्याला चेस्ट लाईन टाकायची आहे 6.5 इंच. 6.5 वर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. स्ट्रेट लाईन मारून झाल्यावर आपल्याला आपली फ्रंट पार्टची उंची टाकायची. तर शोल्डरचा मध्य घ्यायचा. जिथे आपण डाऊन गेलोय त्या लाईनीवर मध्य घ्यायचा. 14 + 1 15 इंच अशी उंची टाकायची आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. स्ट्रेट लाईन ओढल्यानंतर आपल्याला चेस्टचा राऊंड टाकायचा आहे. 9ला एक लाईन कमी इतका चेस्टचा राऊंड टाकायचा आणि 1.5 इंच मार्जिन टाकायचं.
आर्म होलचा मध्य घ्यायचा, जितकं शोल्डर आहे त्याहून 1 इंच मायनस करून मार्किंग करायचं आणि खाली जितकं शोल्डर आहे त्यापेक्षा 1/2 इंच कमी करून मार्किंग करायचं आणि क्रॉस मध्ये आपल्याला 1/2 इंचाची मार्किंग द्यायची आहे. फ्रंट पार्ट आहे म्हणून 1/2 इंचाची मार्किंग द्यायची. आता आर्म होल ड्रॉ करायचा. मी जसा करते तसाच करायचा. इथे आर्म होल ड्रॉ करून झालेला आहे. आता आपल्याला अपेक्स पॉइंट द्यायचा आहे 9 इंच, तर 9 + 1/2 इंच 9.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. त्या लाईनीवर 3.5 इंचावर मार्किंग करायचं आणि खाली कमरेच्या लाईनीवर 3 इंच मार्किंग करायचं. पुढे टक्ससाठी 2.5 इंचावर मार्किंग करायचं. 2.5 इंचावर मार्किंग करून झाल्यावर कमरेचा भाग प्लस 2.5 इंच 9 इंच टाकायचा. आता तुमची कमर जितकी असेल तितकी आणि 1.5 इंच मार्जिन द्यायचं. दोघं लाईनी जोडून घ्यायच्या साईड फिटिंगच्या. आता आपल्याला क्रॉस लाईनी द्यायच्या आहेत डाटसाठी. या दोघं क्रॉस लाईनी ओढून घ्यायच्या. हा डाट मायनस होईल आपला क्रॉस मध्ये त्रिकोणी. आता ही जी क्रॉस लाईन आहे हिचा मध्य काढायचा. आता या दोघांचा पण मध्य काढायचा. आता वरच्या साईडला त्या दोघांचा मध्य काढायचा. मध्य काढून झाल्यावर जी खाली सगळ्यात खाली मार्किंग केली आहे तिथे 1/2 इंच बाहेर जायचं. वरच्या लाईनीला 1/2 इंच बाहेर जायचं आणि आकार देऊन घ्यायचा. थोडा गोलाईमध्ये आकार द्यायचा. प्रिन्स कटचा आकार आहे तो आकार देऊन झाल्यानंतर साईडची जी लाईन आहे आपली ती मोजून घ्यायची. जितकी आहे तितकी साईडचा जो आकार आहे तो भरला पाहिजे. 5.5 इंच आहे आपली. आता हा आकार सुद्धा 5.5 इंचच भरला पाहिजे. बघा 5.5 इंच भरलाय. आता तिथे मार्किंग केलेली आहे तो 1/2 इंच गॅप आहे. तोच 1/2 इंच गॅप वर द्यायचा. तोच या साईडला पण 1/2 इंच द्यायचा आणि इथे तो 1/2 आहे तर इथे 1 इंच त्याच्या डबल वर जायचं आणि जशी जितकी क्रॉस जाते तशी लाईन देऊन घ्यायची. इथे पण एक लाईन द्यायची क्रॉस मध्ये. आता जितका आपण डाट घेतला आहे त्याचा 1/2 1/4 इंचावर मार्किंग करायची. बघा लाईनीवर 1/4 इंच मार्किंग केलेली आहे. आता तिथून 1/2 इंच खाली. आता आधी जी आपण 1/4 इंचावर मार्किंग केली होती तिथून आपल्या अपेक्स पॉइंट पर्यंत सरळ रेषा ओढून घ्यायची. आर्म होल मध्ये खाली 1/2 इंचावर मार्किंग करायची. 1/4 इंचावर मार्किंग करायची. आता जी आपली 1/4 इंचाची मार्किंग आहे तिथे दुसरी रेषा ओढून घ्यायची. आता ही जितकी लाईन आहे तितकी साईडची सुद्धा लाईन आली पाहिजे अशी मार्किंग करायची. आणि हा जो 1/2 इंच आपण खाली गेलो होतो ती स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. जशी जाते तशी टाकायची आणि आपला दुसरी जी लाईनची मार्किंग आहे 1/4 इंचाची तिचे एक बॉक्स आखून घ्यायचा आणि तिथे आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा. आर्म होलचा शेप देऊन झाल्यावर इथे आपण कटिंग करून घेत आहोत. कटिंग कशी करायची ती फक्त बघा आधी. जे मायनस झालाय ते मायनस करून मग कटिंग करायची. आर्म होलची साईड जरा मोठी कट करायची. आर्म होल आपण नंतर कट करणार आहोत. आता ही पहिली लाईन दुसऱ्या लाईनीवर ठेवायची डाटची व्यवस्थित आणि इथे आर्म होलचा राऊंड मध्ये शेप देऊन घ्यायचा. आता तो आर्म होल गोलाईमध्ये कट करून घ्यायचा. हा आर्म होल गोलाईमध्ये कट करून झाल्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी इथे 1/2 इंच खाली जायचं आणि लाईनीचा मध्य घ्यायचा. डाटच्या लाईनीचा मध्य घेऊन झाल्यावर 1/2 इंच वर जायचं आणि आर्म होल ठेवून प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा गोलाईमध्ये. हा आकार कट करून घ्यायचा. आता
आकार कट करून झाल्यानंतर हा भाग कट करायचा, वरचा भाग कट करायचा नाही. आता हा भाग ह्या भागाला ठेवून चेक करायचा. आता बघा खाली 1/2 इंचाच्या आसपास जास्त आहे ते कट करून घ्यायचं. आता इथे बॅक पार्टवर फ्रंट पार्ट ठेवून ड्रॉ करून घ्यायचं आहे. 1/2 इंच खाली जायचं बॅक पार्टला आणि तिथे मार्जिनची लाईन जी आहे ती लाईनीवर लाईन ठेवायची आणि रेषा ओढून घ्यायच्या. आता इथे आर्महोलचा आकार जसा खाली जाईल तसा देऊन घ्यायचा. आकार देऊन झाल्यावर ही जी खाली कमरेची रेष आहे ती जशी क्रॉस जाते जाऊ द्यायची. तिथे 1/2 इंचाच्या वर एक लाईन येते आहे, तितकं इकडे मार्किंग करायचं आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. स्ट्रेट लाईन ओढून झाल्यावर कट करायचं. हे आता आपलं आर्महोलचा आकार कट करून घ्यायचा आणि जे मायनस झालाय ते वरती सोडून द्यायचं. कड्याचा आकार कट करायचा. इथे आता आपला फ्रंट पार्ट रेडी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.